मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. सो मैत्रिणींनो, आता तीज आलेलं आहे आणि तीजच्या दिवशी बऱ्याच स्त्रिया खूप छान असं तयार होतात. आम्ही सुद्धा तीज सेलिब्रेट करतो आणि तीजच्या दिवशी संध्याकाळी मी खूप हेवी आणि खूप छान असे रेडी होते. लिटरली तीज इज वन ऑफ माय फेवरेट फेस्टिवल आणि तीजच्या दिवशी लिटरली एक दुल्हनसारखंच मी तयार होते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी हा लुक तीजसाठी क्रिएट केलेली आहे आणि ह्याचा ट्युटोरियल तुम्हाला दाखवणार आहे. दिसायला जरी अवघड दिसत असेल तरी हा मेकअप लुक खूप सिम्पल आहे. तुम्ही खूप इझिली ह्याला अचीव करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूपच युजफुल होणार आहे. आणि ही ज्वेलरी जी मी आता घातलेली आहे ती मिशोवरून मागवलेली आहे. मागच्या माझ्या मिशोच्या हॉलमध्ये हा तुम्ही सेट बघितला असणार आहे आणि बघितला नसेल तर आत्ताच तो व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामध्ये फेस्टिवलसाठी लागणारे खूप छान छान ज्वेलरीसुद्धा मी त्यामध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळे चला आता आपण जास्त वेळ वाया घालवायला नको, हा व्हिडिओ स्टार्ट करूया. हा ट्युटोरियल तुम्ही बघा आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी यूज करणार आहे प्रायमर आणि प्रायमरसाठी मी हा रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर यूज करत आहे. प्रायमरला हा इव्हनली मी सगळीकडे स्प्रेड करणार आहे आणि प्रायमर लावल्यामुळे आपले पोरसुद्धा मिनिमाइज होतात आणि मेकअप करण्यासाठी स्किन प्रिपेअर होते. त्याच्यानंतर फाउंडेशनसाठी हा फॉरेवर 52चं फाउंडेशन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्थ रिदमचा गो सेट ग्लो हे क्रीम ॲड करत आहे, जो की थोडासा स्ट्रोक क्रीमसारखा सुद्धा काम करणार आहे आणि मेकअपला खूप छान असा ग्लो येणार आहे. मग आता सगळ्यात आधी मी फाउंडेशनला डॉट्समध्ये संपूर्ण फेसवरती लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मार्सचा हा फाउंडेशन ब्रश मी यूज करत आहे. तुम्हाला ब्रश यूज करायचा नसेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरसुद्धा यूज करू शकता, त्याच्यानेही खूप चांगलं ब्लेंड होतं. ब्रश असेल तर तुम्ही ब्रशचासुद्धा यूज करू शकता. आता फाउंडेशन ब्लेंड करताना कायम लक्ष द्यायचं आहे की फक्त फेसवरतीच नाही तर तुम्हाला मानेवरतीसुद्धा फाउंडेशन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि कानावरतीसुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नाहीतर तर पूर्ण मेकअप झाल्यानंतर तुमचा मानेचा कलर आणि तुमच्या फेसचा कलर हा वेगळा दिसतो. त्यामुळं असं न करता सगळीकडं इव्हनली फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. आता मी ब्रश यूज केल्यानंतर ब्युटी ब्लेंडर परत एकदा यूज करणं प्रेफर करते, कारण बऱ्याच वेळा ब्रश लावल्यानंतर थोडेसे फाईन लाईन्स दिसतात, पण ब्युटी ब्लेंडरनं सगळं स्मूथ होऊन जातं. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हा मार्सचा कवर रेंजर पॅलेट्स. ह्याच्यामध्ये भरपूर सारे कन्सिलरचे शेड्स आहेत, त्याचबरोबर कलर करेक्शनचे पण शेड्स आहेत. त्यामुळे ह्यातला कन्सिलरचा जो शेड आहे तो मी यूज करणार आहे. डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स आहेत त्याला कवर करण्यासाठी मी कन्सिलर यूज करत आहे आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या वरती म्हणजे पापण्यांच्या वरतीसुद्धा डिस्कलरेशन असतं, तर तिथंसुद्धा डिस्कलरेशन हाईड करण्यासाठी मी कन्सिलर यूज करत आहे. आता डोळ्यांच्या पापण्यांच्या वरती जर तुम्ही कन्सिलर यूज नाही केला तर जेव्हा तुम्ही आय मेकअप करता तुमचे कलर्स जे आहेत आय शॅडोचे ते पॉप होऊन दिसत नाहीत. त्यामुळं डोळ्यांच्या वरतीसुद्धा मी कन्सिलर यूज करत आहे आणि त्याचबरोबर ओठांच्या बाजूला, नाकाच्या बाजूला जिथं पण डिस्कलरेशन असतं तिथंसुद्धा मी कन्सिलर यूज करते. आता तुम्हाला चेहऱ्यावरती पिंपल असेल किंवा डार्कनेस असेल, फोड येऊन गेली असेल, त्याचा रेडनेस वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कन्सिलर वापरू शकता. आणि आता ह्या कन्सिलरला ब्लेंड करण्यासाठी मी परत एकदा ब्युटी ब्लेंडरच वापरत आहे. जो मी फाउंडेशनसाठी यूज केला होता तोच ब्युटी ब्लेंडर मी कन्सिलरलासुद्धा वापरते. आता कन्सिलर लावून झाल्यानंतर मी क्रीम कॉन्टोरिंगसाठी हा इनसाईडचा कॉन्टोर स्टिक यूज करत आहे आणि माझ्या चीक्सना थोडंसं इथं कॉन्टोर करून घेणार आहे आणि त्याचबरोबर जॉ लाईनलासुद्धा कॉन्टोर करणार आहे. नाकाला थोडंसं शार्प दाखवण्यासाठी आयब्रोजपासून नाकाला थोडंसं मी कॉन्टोरिंग करून घेणार आहे आणि मार्सच्याच ब्रश पॅलेटमधला हा ब्रश यूज करत आहे कॉन्टोरिंगला ब्लेंड करण्यासाठी. आता चीक्सला कॉन्टोर करताना कॉन्टोरिंगची जी दिशा आहे ती कायम वरच्या दिशेने असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही जॉ लाईनला कॉन्टोर करता तेव्हा तुम्हाला खालच्या दिशेने कॉन्टोर करायचं असतं. जर कॉन्टोरिंग तुम्ही चीक्सला करताना खाली घेतला तर ते कॉन्टोरिंग चांगलं दिसत नाही. त्यामुळे चीक्सला कॉन्टोर करताना कायम वरच्या दिशेने आणि जॉ लाईनला कॉन्टोर करताना खालच्या दिशेने. आणि आता नाकाला जे आपण कॉन्टोरिंग लावलेलं आहे त्याला ब्लेंड करण्यासाठी मी माझे फिंगर टिप्सच यूज करत आहे आणि त्याला हलक्या हाताने खालच्या दिशेने ब्लेंड करत आहे.
असं आता असं केल्यानं काय होणार आहे, नाक जो आहे तो थोडासा टोकदार दिसणार आहे. आता क्रीम कॉन्टुरिंग केल्यानंतर मी ब्लशसाठी सुद्धा क्रीम ब्लश यूज करत आहे आणि त्याच्यासाठी मी हा के ब्युटीचा रोझी रोमॅन्स शेडमधला क्रीम ब्लश यूज करत आहे. हा ब्लश खूपच पिगमेंटेड आहे आणि खूप इझिली हा ब्लेंड होऊन जातो. अगदी फिंगर टिप्सनं जरी ब्लेंड केला तरीही चालतं. खूप इझिली ब्लेंड होतं. पण इथं मी ब्लशचा जो ब्रश आहे तो मी यूज करत आहे, कारण ह्याच्यानं सुद्धा खूप छान फिनिश येतं. आणि आता जर तुम्हाला बऱ्याच वेळा वाटेल की ब्लश जर तुम्ही जास्त लावला आहे, तर काहीही घाबरण्याची गरज नाही आहे. त्याच्यावरती थोडंसं तुम्ही लूज पावडर सेट लावला, तर तो सेटसुद्धा होऊन जातो आणि ब्लशचा जो ॲपिअरन्स आहे तो सुद्धा कमी होऊन जातो. जर तुम्हाला वाटत असेल की जास्त झाला असेल, तर तसं तुम्ही त्याला करेक्ट करू शकता. आता इथं मी कॉम्पॅक्ट पावडर न वापरता रोज पावडर वापरते आहे लॅक्मेचा आणि ह्याच्यानं मी माझ्या मेकअपला सेट करून घेत आहे. म्हणजे जितके पण आपण क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला थोडंसं चिपचिपपणा वाटत असतो, त्याला सेट करण्यासाठी मी लूज पावडर वापरते. म्हणजे जो आपला मेकअप आहे तो मॅट होऊन जाईल आणि आपल्याला जास्त क्रीम नाही वाटणार. जसं फेसला केलेलं आहे तसंच नेकलासुद्धा करून घ्यायचं. आणि आता लास्टली हायलायटरसाठी मी मगाशी जो कॉन्टूर स्टिक वापरला होता, त्याच्याच एका बाजूला हायलायटर स्टिकसुद्धा आहे. तर तोच हायलायटर मी वापरत आहे आपल्या फेसच्या हाय पॉईंट्सना हायलाईट करण्यासाठी. आता आपल्या फेसवरती चीक्सवरती जो हाड असतो त्याच्यावरती आपण जर हायलायटर लावला तर खूप छान इफेक्ट होतो आणि लाईट खूप छान रिफ्लेक्ट करते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान हा हायलायटिंग इफेक्ट देत आहे. पिगमेंटेशन ह्याचं खूप चांगलं आहे आणि जर तुम्हाला असं हेवी लुक वगैरे करायचं असेल तर डेफिनेटली हा खूप छान काम करतो. आणि आता नाकालासुद्धा मी थोडंसं हायलाईट करते. नाकाचा जो टोक आहे तिथे आणि दोन्ही आयब्रोजच्या मध्ये असं जर तुम्ही हायलाईट लावला तरीही नाक खूप छान हायलायटिंग दिसतं. आता आयब्रोज करण्यासाठी सगळ्यात आधी मी काय करणार आहे, स्विस ब्युटीचा हा आयब्रो पॅलेट यूज करत आहे आणि एका स्पोली ब्रशला मी माझ्या ग्रे शेडमध्ये डिप केलेला आहे आणि फक्त ब्रशने माझ्या आयब्रोजना कोम्ब करत आहे. आणि ह्या ट्रिकने ना खूप छान आयब्रोज सेट होऊन जातात. काहीही मेहनत घ्यावी लागत नाही. फक्त जो तुमचा शेड आहे त्याच्यामध्ये स्पुली ब्रशला डिप करायचा आहे आणि तो ब्रश आयब्रोजवरती फिरवायचा. म्हणजे खूप इझिली आयब्रोज सेट होऊन जातात आणि तुम्हाला काहीही जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही. आता आय मेकअप करण्यासाठी मी इनसाईडचा हा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे आणि त्याच्यामधला सगळ्यात आधी हा ब्राऊन शेड यूज करणार आहे डोळ्यांचा बेस करण्यासाठी. आणि आता बेस करण्यासाठी हा ब्राऊन शेड मी पूर्णपणे आपल्या डोळ्यांच्या आयलिडवरती लावून घेत आहे आणि त्याच्यासाठी मी मार्सच्याच ब्रश पॅलेटमधला हा फ्लफी ब्रश यूज करत आहे. आता मी यूज करणार आहे एक ग्रे शेड, म्हणजे थोडंसं डार्क शेड वापरणार आहे डोळ्यांच्या आउटर साईडला आणि ह्याला थोडंसं ब्लेंड करत करत मी थोडंसं डोळ्यांच्या आतल्या बाजूला येणार आहे. आता आय मेकअप करताना डोळ्यांचा जो एंड आहे तिथं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तो व्ही शेपमध्ये असायला पाहिजे, ज्याच्याने तुमचा आय मेकअप जो आहे तो खूप चांगला दिसतो. आणि आता त्यानंतर मी काय करणार आहे, एक शिमर शेड यूज करणार आहे जो थोडासा गोल्डन शेडमध्ये आहे आणि तो माझ्या इनर कॉर्नर्सपासून सेंटरपर्यंत मी ह्याला थोडंसं लावणार आहे. म्हणजे खूप छान असा ट्रान्झिशन दिसतो गोल्डनमधून ब्राऊनमध्ये. आणि त्याचबरोबर हा खूप सिम्पलसुद्धा आहे. तुम्ही खूप इझिली हा अचीव्ह करू शकता. आता जो मगाशी ब्राऊन शेड वापरला होता तो डोळ्यांच्या खाली मी यूज करत आहे. आणि आता लायनर लावण्यासाठी मी हा मार्सचा आयलायनर यूज करत आहे. हा एक पेन आयलायनर आहे ज्यामुळे लावायला खूपच जास्त सोपं जातं. आणि जर तुम्हाला आयलायनर येत नसेल लावायला तर पेन आयलायनर एक खूप चांगला ऑप्शन असतो, कारण त्याच्याने ग्रिपसुद्धा चांगली असते आणि लावायला खूप सोपंसुद्धा जातं. आणि आता त्याच्यानंतर मस्करा यूज करणार आहे मी मेबेलिनचा हायपरकर्ल मस्करा. खूप छान मस्करा आहे. 2 ते 3 कोट मी ते लावते आहे आणि फॉल्स आयलॅशेस लावण्याची काहीही गरज पडत नाही. आणि लिपस्टिकसाठी मी हा मेबेलिनचा वाईन शेडमधला लिपस्टिक लावत आहे, जो की अगदी परफेक्ट आहे. माझ्या साडीच्या कलरला एकदम परफेक्टली मॅच होत आहे. त्यामुळे मी हा वाईन कलरचा लिपस्टिक यूज करत आहे आणि हा खूप लाँग लास्टिंगसुद्धा आहे आणि अफोर्डेबलसुद्धा आहे.
सो मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आहेत ते मी क्विकली घेणार आहे. जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. सो थँक्यू सो मच गीता थालकर फ्रॉम मुंबई, थँक्यू सो मच संजना तरी, थँक्यू सो मच हर्षा, थँक्यू सो मच वर्षा अवले, थँक्यू सो मच सोनाली, थँक्यू सो मच वहिदा मोकाशी, वैशाली बडके, कंचन परोपटे, थँक्यू सो मच संजना मोरजकर, थँक्यू सो मच श्वेता पाटील अँड तेजू जाधव. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल. आणि गाईज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माझं कॉन्टेंट जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.